गणपती उत्सवामध्ये आपण जेव्हा गणपतीची आरती करतो पूजेनंतर, त्यानंतर आपण एक 5 कडव्यांची प्रार्थना म्हणतो, जी सर्व परिचित आहेत. आता ही जी 5 कडवी आहेत किंवा प्रार्थना आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. आता ही जी 5 कडवी आहेत, ती वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या ऋषींनी किंवा महर्षींनी रचलेली आहेत. आणि ही जी 5 कडवी आहेत त्यापैकी एक कडवं मराठीत आहे आणि बाकी सगळी संस्कृतमध्ये आहे. आणि यातलं एकही कडवं हे गणपतीला उद्देशून नाही आहे. आणि त्यामुळेच कोणत्याही देवाच्या आरतीनंतर ही प्रार्थना म्हणजे घालीन लोटांगण वंदिन चरण ही म्हटली जाते. आता ही कडवी कोणी कधी रचली याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. पहिलं आहे घालीन लोटांगण वंदिन चरण. हे जे कडवं आहे ते संत नामदेवांनी 13व्या शतकामध्ये लिहिलेलं आहे आणि ते विठ्ठलाला उद्देशून लिहिले आहे की मी तुला लोटांगण म्हणजे साष्टांग नमस्कार घालीन, तुझे चरण वंदीन, तुला डोळ्यांनी पाहीन आणि तुझी मनोभावे पूजा करीन किंवा तुला मनोभावे आरती तुझी मी करीन. हे झालं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की त्वमेव माता पिता त्वमेव, याची रचना आहे ती आद्य शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये केलेली, ती गुरुस्तुतीमध्ये केलेली आहे. आता याचा अर्थ काय? तूच माझी माता पिता मित्र बंधू सखा, तूच माझी विद्या, तूच माझं धन, असं आहे, असं त्यांनी ईश्वराला सांगितलेलं आहे. पुढचं कडवं आहे कायेन वाचा मनसेंद्रियेत्मा बुद्ध्यात्म द्यावा प्रकृती स्वभावा. याची जी रचना आहे ती महर्षी व्यासानी केलेली आहे आणि ती श्रीमद भागवतात केलेली आहे. म्हणजे काया वाचा मन बुद्धी शरीर प्रकृती याद्वारे मी जी काही कर्म करतोय ती मी सगळीच तुला समर्पित करतोय, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतरचं जे कडवं आहे ते अच्युतम केशवम रामनारायण. याची रचना पुन्हा आद्य शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये केलेली आहे आणि अच्युता कष्टम यामध्ये ती केलेली आहे. याचा अर्थ असा आहे, मी भजतो त्या अच्युताला, केशवाला, माधवाला, रामनायकाला, गोपिका वल्लभाला, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर जो 16अक्षरी मंत्र आहे म्हणजे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा 16अक्षरी मंत्र जो आहे तो काली संतरण या उपनिषदातला आहे. आणि याचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये माणसाला किंवा मानवाला नामसंकीर्तनाशिवाय किंवा हरिनामाशिवाय पर्याय नाही. त्याला जर हा भवसागर तरून जायचा असेल तर सतत त्यांनी नामस्मरण केलं पाहिजे. आता ही जी 5 कडवी आहेत याची रचना खूप एकसंध झाली आहे आणि याची चालही खूप छान तालात सुरात ठेक्यात असते आणि त्यातून आपल्याला अतिशय आनंद होतो. तर ही होती त्याची वैशिष्ट्य. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा.